नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर अंके. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ मर्क्युरी बॅरोमीटर, प्रेशर इन मर्क्युरी बॅरोमीटर, ओपन ट्यूब बॅरोमीटर हा कॉन्सेप्ट आपण डिस्कस केला होता. त्याचबरोबर आपण पॅराडॉक्स ही कन्सेप्ट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ बायोन्सी अँड आर्चिमेडिस प्रिन्सिपल. ओके, तर बायोन्सी ही कन्सेप्ट काय आणि आर्चिमेडिस प्रिन्सिपल काय आहे? आर्चिमेडिस प्रिन्सिपल फॉर द फ्लोटेशन ऑफ द बॉडी ऑन ए फ्लुइडवरती एखादी बॉडी फ्लोट होत असेल तर त्यासाठी काय कंडिशन आहेत, ह्या कंडिशनबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला आर्चिमेडिस प्रिन्सिपल देते. त्यासाठी आपल्याला बायोन्सी ही कन्सेप्ट किंवा अपथ्रस्ट ही कन्सेप्ट काय आहेत ती आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. अगोदर अपथ्रस्ट फोर्स किंवा बायोन्स फोर्स किंवा बायोंट फोर्स काय आहेत, तर ही कन्सेप्ट आपण अगोदर समजून घेऊयात. अगोदर आपण इथं बायोन्सीची डेफिनेशन दिली बघा. डेफिनेशनमध्ये काय म्हटलंय? इफ बॉडी इज पार्शियली ऑर फुल्ली इमर्स इन ए फ्लुइड इट एक्सपिरियन्सेस. ज्यावेळेस आपण एखादी बॉडी फ्लुइडमध्ये इमर्स करतो, ओके, बॉडी इज पार्शियली ऑर फुल्ली, पार्शियली असेल, अर्धवट असेल किंवा पूर्णपणे आपण जर लिक्विडमध्ये किंवा फ्लुइडमध्ये इमर्स जर केली त्यावेळेस ती बॉडी इट एक्सपिरियन्स अपवर्ड फोर्स ड्यू टू द फ्लुइड सराउंडिंग. त्यावेळेस ती बॉडी एक फोर्स एक्सपिरियन्स करते, दॅट इज अ अपवर्ड फोर्स. द बॉडी एक्सपिरियन्सेस अपवर्ड फोर्स ड्यू टू द फ्लुइड सराउंडिंग, म्हणजे त्या बॉडीच्या सराउंडिंगला फ्लुइड असल्यामुळे ती बॉडी एक अपवर्ड फोर्स एक्सपिरियन्स करते आणि त्या अपवर्ड फोर्सला आपण बायोन्स फोर्स किंवा अपथ्रस्ट फोर्स असं म्हणत असतो. दिस फेनॉमिना इज कॉल्ड ॲज अ बायोन्सी. म्हणजे बघा, आपण एखादी बॉडी ज्यावेळेस लिक्विडमध्ये इमर्स करतो त्यावेळेस ते लिक्विड असेल किंवा ती जे फ्लुइड असेल ते फ्लुइड त्या बॉडीवरती एक सर्टन फोर्स अप्लाय करतं आणि हे सर्टन फोर्स अप्लाय केल्यानंतर ती बॉडी अपवर्ड डायरेक्शन त्या फ्लुइडमध्ये काय होते, त्या म्हणजे तो जो फोर्स आहे तो फोर्स त्या बॉडीवरती अपवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होतो. ज्यावेळेस ती बॉडी आपण त्या फ्लुइडमध्ये काय करणार आहे, इमर्स करणार आहे आणि त्या फेनॉमिनालाच आपण काय म्हणतो, बायोन्सी फेनॉमिना असं म्हणतो. आणि जो अपवर्ड फोर्स आहे त्या बॉडीवरती ॲक्ट झाला त्या अपवर्ड फोर्सला आपण इथं बायोंट फोर्स किंवा अपथ्रस्ट फोर्स असे म्हणतो. ओके, दॅट इज अ फोर्स ऑफ अपथ्रस्ट. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ बायोन्सी. तुमच्या लक्षात आली असेल मी काय सांगतोय. बायोन्सी इट इज अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. काय म्हटलं आपण ह्या कन्सेप्टमध्ये, ज्यावेळेस आपण फ्लुइड घेतो आणि ह्या फ्लुइडमध्ये एखादी बॉडी ज्यावेळेस आपण इमर्स करतो ती बॉडी आपण पार्शियली असेल किंवा फुल्ली सबमर्ज केली असेल त्यावेळेस त्या बॉडीवरती ते फ्लुइड जे आहेत ते फ्लुइड काय करतं, अपवर्ड फोर्स ॲक्ट करतं आणि त्या अपवर्ड फोर्सलाच बायोन्स फोर्स किंवा बायोंट फोर्स असं म्हटलं जातं. ओके, साधं सिंपल. एखादी बॉडी ज्यावेळेस आपण फ्लुइडमध्ये इमर्स करतो त्यावेळेस ते फ्लुइड त्या बॉडीवरती अपवर्ड डायरेक्शन एक फोर्स ॲक्ट करतात आणि त्याच फोर्सला आपण काय म्हणतो, दॅट इज अ बायोन्स फोर्स असं म्हणतो. आता आपल्याला पुढे बघायचं आहे, दॅट इज अ आर्चिमेडिस प्रिन्सिपल. मग आता आर्चिमेडिस इज अ सायंटिस्ट आणि या सायंटिस्टने एक प्रिन्सिपल, दॅट इज अ प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन असं म्हटलं तरी काही हरकत नाही. मग हे प्रिन्सिपल काय ते आपण इथे समजून घेऊयात. प्रिन्सिपलचं स्टेटमेंट बघा काय म्हटलंय. इट स्टेट दॅट द upward buoyant force on a body that partially or totally immersed in a fluid. It is stated that is the upward buoyant force on a body that partially or totally immersed in a fluid is equal to the weight of fluid displace it. म्हणजेच ज्यावेळेस आपण एखादी बॉडी फ्लुइडमध्ये इमर्स केली त्यावेळेस त्या बॉडीवरती ॲक्ट होणार बायोन्स फोर्स त्या बॉडीवरती. कारण अगोदर ती बायोन्सी कन्सेप्ट मी बघितलं, आपण ज्यावेळेस बॉडी फ्लुइडमध्ये आपण इमर्स करतो त्यावेळेस त्या बॉडीवरती बायोंट फोर्स एक्झर्ट होतो. मग हा बायोंट फोर्स किती एक्झर्ट होतो याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्या आर्चिमेडिसने दिली. मग आर्चिमेडिस काय म्हणते बघा. इट स्टेट दॅट द अपवर्ड बायोंट फोर्स ऑफ बॉडी दॅट पार्शियल ऑर टोटल इमर्स इन अ फील्ड इज इक्वल टू द वेट ऑफ फ्लुइड डिस्प्लेस इट. म्हणजेच त्या बॉडीने ज्यावेळेस ती त्या फ्लुइडमध्ये इमर्स झाली त्यावेळेस तिने किती वेट डिस्प्लेस केलं, त्या वेट डिस्प्लेस केल्याच्या इक्वलमध्ये काय असतं, तुमचा अपवर्ड बायोंट फोर्स असतो. काय असतं, अपवर्ड बायोंट फोर्स. तर आता हा कॉन्सेप्ट जो आहे तो आपल्याला पूर्णपणे इथे समजून घ्यायचं. त्यासाठी एक छोटंसं डेरिव्हेशन आपण इथे डिराईव्ह करणार आहे अपथ्रस्ट फोर्ससाठी, ते बघूयात आपण. चला तर मग आता आपण ते प्रिन्सिपल एकदा इथं समजून घेऊयात. मग प्रिन्सिपल काय आहेत जे मी सांगितलं तुम्हाला आताच आर्चिमेडिसने. आर्चिमेडिसचं प्रिन्सिपल ही सिम्पली से दॅट इज
बायोंट फोर्स इज इक्वल टू द वेट डिस्प्लेस बाय द बॉडी इन ए फ्लुइड. म्हणजेच आर्चिमेडिस प्रिन्सिपल सांगतो की तुमचा जो बायोंट फोर्स आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादी बॉडी फ्लुइडमध्ये इमर्स करता त्यावेळेस तिथे ॲक्ट होणारा अपवर्ड फोर्स हा काय इक्वल असतो, तर त्या बॉडीने किती फ्लुइड डिस्प्लेस, वेट ऑफ फ्लुइड डिस्प्लेस केलं त्याच्या अमाऊंटमध्ये. मग आता जस्ट इमॅजिन दॅट आपण इथं एक वेसल घेतलं. जस्ट इमॅजिन दॅट हे आपलं फ्लुइड आहे आणि ह्या फ्लुइडमध्ये आपण एक बॉडी इथं जस्ट आपण आयझ्युम करतोय अशा पद्धतीची एक बॉडी आहे. ओके. मग आता हा बॉडीचा अप्पर सरफेस आहे. मग ह्या अप्पर सरफेसवरती एक फोर्स ॲक्ट होतोय, तरी त्याला आपण व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्स म्हणूयात. ओके. आणि डाऊनवर्ड डिरेक्शनला त्या बॉडीचा F2 हा एक अनदर एक फोर्स ॲक्ट होतोय, तो बॉडीला अपवर्डला ढकलतोय. लक्षात ना, इथं असे दोन फोर्सेस आहे. मग आपण असं म्हणूयात consider a body immersed in a fluid of density सिग्मा. म्हणजे आपण ज्या फ्लुइडमध्ये, हे जे फ्लुइड आपण इथे दाखवलं डॉटेड लाईननी, ह्या फ्लुइडमध्ये जी बॉडी आपण इमर्स केली त्या फ्लुइडची डेन्सिटी आपल्याला काय दिली, सिग्मा दिली. ओके. मग आता सिग्मा दिल्यानंतर आपण इथं असं सिम्पली म्हणूयात टॉप सरफेस ऑफ बॉडी experiences the net downward force आता बघा हा जो F1 इथं ॲक्ट होतोय तो कशामुळे, तर बॉडीच्या वेटमुळे. आणि हा वेट बॉडीला कुठे घेऊन जाणार आहे, डाऊनवर्डला घेऊन जाणार आहे. कुठे घेऊन जाणार आहे, डाऊनवर्डला. मग आपण इथं हा समजा वेसल, ह्या वेसलचा अप्पर पार्ट आहे टॉप मोस्ट, तर इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे P0 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ह्या सरफेसपासून हा जो लिक्विडचा अप्पर सरफेस आहे त्याच्यापासून ही जी अप्पर सरफेस जो आहे बॉडीचा अप्पर सरफेस, ही हाईट आपण H1 घेतली. नंतर फ्लुइडचा जो सरफेस आहे, ओके, या सरफेसपासून बॉटमचा जो सरफेस आहे बॉडीच्या बॉटमचा सरफेस, तर याची हाईट आपण समजा H2 घेऊयात. नंतर ही जी बॉडी आहे हिची एज जी आहे ती आपण समजा L आयझ्युम केली. ही जी एच आहे म्हणजे H2 - H1 हा जो पार्ट मिळाला आपल्याला तो की समजा L आपण जर इथं आयझ्युम केला. मग आता बघा द टॉप सरफेस ऑफ बॉडी एक्सपिरियन्सेस नेट डाऊनवर्ड फोर्स. आता डाऊनवर्ड फोर्स का, बॉडीच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपासून, ह्या बॉडीच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपासून बॉडी ज्यावेळेस आपण लिक्विडमध्ये इमर्स करणार त्यावेळेस त्याच्यावरती डाऊनवर्ड ॲक्टला काय होणार आहे, त्याच्यावरती एक फोर्स ॲक्ट होईल, दॅट इज अ वेट. त्या बॉडीचं वेटमुळे ती बॉडी कुठं जाणार आहे, डाऊनवर्डला जाणार आहे. आणि दिस फोर्स दॅट इज F1 मी असं म्हणेन. and this force F1 is equal to area of top surface, एक आहे area of top surface into तिथला असणारे प्रेशर P1, where A is a area of body, area of top surface of body, area of top surface of body. ओके, बॉडीच्या टॉप सरफेसचा काय आहे, एरिया आहे. सो F1 इज इक्वल टू A इंटू P1. ओके. नेक्स्ट सो एरिया ऑफ टॉप सरफेस ऑफ बॉडी. नेक्स्ट नंतर बॉटम सरफेस. ओके, असं म्हणजे मी बॉटम सरफेस ऑफ बॉडी, किंवा आपण हा P1 अशा पद्धतीने राईट करू शकतो. F1 इज इक्वल टू A इंटू P1 फोर्स. मग P1 प्रेशर जो आहे तिथं P1 काय आहे, प्रेशर आहे. हा प्रेशर येईल तुमचा दॅट इज हाईट H1 इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू ग्रॅव्हिटी प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज गॉस प्रेशरच्या फॉर्ममध्ये H1 सिग्मा G प्लस P1, याला मी इक्वेशन नंबर 1 असं म्हणतो, प्लस P0 इज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. आता बॉटम सरफेस ऑफ body also experiences a net upward force. आता हा अपवर्ड फोर्स कोण ऍक्ट करणार आहे, दॅट इज अप थ्रस्ट. हा काय असणार आहे, अपवर्ड फोर्स. ओके, जी फ्लुइड काय करणार आहे, बॉडीवरती ऍक्ट करणार आहे अपवर्ड फोर्स.
and this upward force, that is F2 is equal to A into P2. ओके, म्हणजे ह्या सरफेसवरती इथं असणारा प्रेशर, लिक्विडच्या इन साईडला असणारा प्रेशर, मग एरिया इंटू P2, that is equal to area into P, that is H2 sigma into G plus P naught. आता ऑब्विसली इथं आपण जर बघितलं H1 आणि H2 as H2 is very much greater than H1, H2 हा H1 पेक्षा कसा असणार आहे, लार्ज आहे. ऑब्विसली F2, that is F2 is greater than F1. F2 काय असणार आहे, F1 पेक्षा मॅक्झिमम असणार आहे. मग आपण नेट फोर्स जर कॅल्क्युलेट केला, देन नेट फोर्स when body is immersed in liquid or fluid, then net force, that is F, is equal to F2 minus F1. मग आता F2 आपल्याला माहिती आहे, F2 that is इक्वेशन नंबर 2. मग हे आपण राईट केलं, that is A in bracket H2 into sigma into G plus P naught minus A, that is F1 is this one, A into H1 sigma G plus P naught. आता बघा आपण हे जर कॅल्क्युलेट किंवा सॉल्व जर केलं तर आपल्याला नेट फोर्स मिळेल, दॅट इज F इज इक्वल टू A इंटू सिग्मा इंटू G इन ब्रॅकेट H2 मायनस H1. आता आपण इथं जर बघितलं H2 मायनस H1 म्हणजे काय झाली, एज ऑफ दिस बॉडी. ओके, एज ऑफ दिस बॉडी, अँड दिस वन कॅन बी रिटन ॲज, दॅट इज फ्रॉम फिगर म्हणून आपण म्हणू शकतो, फ्रॉम फिगर H2 minus H1 is equal to age of body, that is L. So we simply say that is F is equal to A sigma into G into L. मग आता आपण इथे जर बघितलं तर आपल्याला नेट फोर्स जो मिळाला, नेट फोर्स, तर ह्या नेट फोर्ससाठी जर आपण नेट फोर्ससाठीच फक्त इक्वेशन जर आपण इथं राईट केलं तर काय मिळेल बघा, नेट फोर्ससाठी. सो F इज इक्वल फायनली आपलं इक्वेशन मिळालं, दॅट इज A sigma G into L. So area into length is the volume of body immersed in body, that is F is equal to V in into sigma into G, where V in is equal to area into length, that is volume of body immersed in liquid or fluid असं म्हणलं तर, इन अ फ्लुइड. म्हणजे बघा हा मिळाला तुम्हाला नेट अपवर्ड फोर्स, कारण F2 कशापेक्षा लार्ज होता, F1 पेक्षा लार्ज होता, म्हणून बॉडी कुठे जाणार, इथं अपवर्डला जाणार आहे. मग ह्या अपवर्डला घेऊन कोण जाणार आहे, दॅट इज F2 मायनस F1 हा फोर्स घेऊन जाणार आहे. आणि ह्या फोर्सला म्हणलं तर अपथ्रस्ट, अँड द व्हॅल्यू ऑफ दिस अपथ्रस्ट फोर्स, दॅट इज V in into sigma G. V in is the volume of body immersed in a liquid, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ दॅट पार्ट, जेवढा पार्ट काय झालाय लिक्विडमध्ये इमर्स झालाय, त्या पार्टचं काय, त्या बॉडीच्या तेवढ्या पार्टचं काय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ऑफ फ्लुइड इंटू लेंथ इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो दिस इज द अपथ्रस्ट फोर्स. म्हणजे तुम्हाला हे फायनली अपथ्रस्ट फोर्ससाठी इक्वेशन मिळालं. सो अपथ्रस्ट और बायंट फोर्स, हा अपथ्रस्ट आणि बायंट फोर्स अकॉर्डिंग टू आर्चिमेडीज प्रिन्सिपल आपण हे इक्वेशन मिळालं, दॅट इज व्हॉल्यूम of body into density of liquid into acceleration due to gravity, and this force is called as a upthrust force. ह्याच फोर्सला आपण काय म्हणतो, अपथ्रस्ट किंवा बायंट फोर्स असं म्हणतो. परत कॉन्सेप्ट समजून घ्या बायंट फोर्सची. बायंट फोर्स म्हणजे इथं मी काय समजून सांगितलं ते समजून घ्या. ज्यावेळेस आपण एखादी बॉडी फ्लुइडमध्ये इमर्स करतो, त्यावेळेस त्या बॉडीवरती ते फ्लुइड जे आहेत ते काय करतं, अपवर्ड फोर्स एक्झर्ट करतं, आणि त्या अपवर्ड फोर्सच आपण अपथ्रस्ट फोर्स किंवा बायंट फोर्स असं म्हणतो. मग आर्चिमेडीसनी ते सांगितलं, काय सांगितलं आर्चिमेडीसनी, ज्यावेळेस तुम्ही एखादी बॉडी फ्लुइडमध्ये इमर्स करतात त्यावेळेस तिला जो बायंट फोर्स असणार, म्हणजे बॉडीवरती ऍक्ट होणार अपवर्ड बायंट फोर्स, हा त्या बॉडीने किती लिक्विड डिस्प्लेस केलं त्याच्या वेटवर, म्हणजे किती वेटेड लिक्विड डिस्प्लेस किंवा फ्लुइड डिस्प्लेस केलं त्याच्यावरती डिपेंड्स असतो. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ आर्चिमेडीज प्रिन्सिपल अँड बायंसी. आता त्याच्यानंतर आपण प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन बघूया. प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन,
आता आपल्याला कन्सेप्ट बघायची प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन. आता प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन कॉन्सेप्ट समजून घ्यायच्या अगोदर आपण इथं एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊयात की प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन हे टोटली बायन्स फोर्सवरती डिपेंड्स किंवा बायन्सीवरती डिपेंड्स. म्हणजे आपण जे अगोदर आर्चिमेडीज प्रिन्सिपल बघितलं त्याच्यावरती हा कॉन्सेप्ट डिपेंड्स आहे. दॅट इज अ प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन. फ्लोटेशन म्हणजे तरंगणे थोडक्यात. एखादी बॉडी लिक्विडवरती किंवा फ्लुइडवरती कधी तरंगू शकते किंवा कधी बुडणार आहे, ती सिंक कधी होईल, ह्याबद्दलचा फेनॉमेना आपण इथं डिस्कस करतोय. दॅट इज अ प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन. मग आता आपण सुरुवातीला इथं जर असं म्हणूयात, ज्यावेळेस एखादी बॉडी आपण एखाद्या फ्लुइडमध्ये इमर्स करतो त्यावेळेस त्या बॉडीवरती ऍक्ट होणारे दोन फोर्सेस असतात. त्यातला पहिला फोर्स असतो तो वेट ऑफ बॉडी आणि दुसरा फोर्स जो ऍक्ट होतो बॉडीवरती तो म्हणजे अपथ्रस्ट. मी परत एकदा सांगतोय बघा, ज्यावेळेस एखादी बॉडी आपण फ्लुइडमध्ये इमर्स करतो त्यावेळेस त्या बॉडीवरती दोन फोर्सेस ऍक्ट होतात. त्यातला फर्स्ट फोर्स जो आहे तो म्हणजे त्या बॉडीचं वेट हे व्हर्टिकली कुठं असणार आहे, डाऊनवर्ड डिरेक्शननी. आणि दुसरा फोर्स जो ऍक्ट होतो तो म्हणजे दॅट इज अ अपथ्रस्ट फोर्स. हा काय असतो, अपवर्ड डिरेक्शननी. मग आपण असं म्हणेल when a body of density sigma rho immerse in a liquid or fluid of density sigma, then the two forces acting on a body, त्यावेळेस दोन फोर्सेस बॉडीवरती ऍक्ट होतात. फर्स्ट फोर्स दॅट इज वेट ऑफ बॉडी that is W is equal to m into G, that is density into volume. So volume into rho into G. Okay, so since m is equal to rho into V, density is equal to mass upon volume, so mass equal to density into volume. V is the volume of body. Okay, vertically downward हा कुठं असतो, वर्टिकली डाऊनवर्ड. ज्यावेळेस बॉडी फ्लुइडमध्ये असणार आहे, फ्लुइडच्या ज्यावेळेस वेट हे काय असणार आहे, डाऊनवर्डला ऍक्ट होणार. त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून, बॉडीच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून वेट हे डाऊनवर्ड डिरेक्शन किंवा हा फोर्स आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शन ऍक्ट होणार आहे. आणि सेकंड आहे दॅट इज अपथ्रस्ट. त्यालाच आपण बायंड फोर्स असं म्हणतो. अपथ्रस्ट दॅट इज अपथ्रस्ट TH मी घेईल. अपथ्रस्ट इज इक्वल टू that is V sigma into G. कॉन्सेप्ट लक्षात आली. मग आता इथले केस नंबर फर्स्ट बघूयात आपण. केस नंबर फर्स्ट when density of body is greater than the density of liquid. म्हणजे पहिल्या केसमध्ये किंवा फ्लुइड म्हणलं तरी चालेल. पहिल्या केसमध्ये आपण इथे काय डिस्कस करतोय, जर आपण जी बॉडी फ्लुइडमध्ये जी इमर्स करतोय त्या बॉडीची डेन्सिटी जर फ्लुइडच्या डेन्सिटीपेक्षा जर मॅक्झिमम असेल तर, ओके, दॅट इज रो इज ग्रेटर दॅन सिग्मा, व्हॉट हॅपन्स. तर अशा वेळेस तुमचा तुमचा जे वेट असणार आहे हा वेट व्ही रोची हा खूप लार्ज असणार आहे. लक्षात ना, म्हणजे कारण आपण ज्यावेळेस बॉडी ॲपरंट वेट इथे डिस्कस करणार तर ॲपरंट वेट काय असणार तुमचं, दॅट इज वेट ऑफ बॉडी ॲक्च्युअल वेट मायनस अपथ्रस्ट. ॲपरंट वेट इज इक्वल काय असणार आहे, ॲक्च्युअल वेट मायनस अपथ्रस्ट. कॉन्सेप्ट लक्षात येते. मग ॲक्च्युअल वेट आपण W घेतलं, W मायनस अपथ्रस्ट मी ज्याला TH असं म्हणतोय. ओके, मग जर रोज सिग्मा म्हणजे इथं डेन्सिटी ऑफ बॉडी ही लिक्विडच्या किंवा फ्लुइडच्या डेन्सिटीपेक्षा लार्ज असेल तर तुमचं ॲक्च्युअल वेट हे अपथ्रस्ट पेक्षा कसं असणार आहे, खूप लार्ज असणार आहे. आणि अशा वेळेस तुमची बॉडी जी आहे ती काय होणार आहे, त्या फ्लुइडच्या बॉटमला सिंक होईल, बुडेल, ती फ्लोट होणार नाही. कधी, जर बॉडीची डेन्सिटी ही
फ्लुइडच्या डेन्सिटीपेक्षा लार्ज असेल तर. म्हणजे आपण साधं सिंपल एक्झाम्पल घेतलं, आपण स्टोन पाण्यामध्ये टाकला तर तो काय होतो, बुडतो. का बरं? आणि तेच आपण जर ऊड घेतलं तर ते त्याच्या पाण्यावरती फेकलं तर ते काय होतं, तरंगतं. का बरं? कारण आपण ज्या स्टोन घेतो, स्टोनची डेन्सिटी ही वॉटरच्या म्हणजे फ्लुइड जे आहे त्या फ्लुइडच्या डेन्सिटीपेक्षा लार्ज आहे. स्टोनची डेन्सिटी ही वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा लार्ज असल्यामुळे स्टोन काय होतं, तो बॉटमला म्हणजे त्या वॉटरच्या बॉटमला सिंक होतो, बुडतो तो. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्यात? ओके. सो डब्ल्यू मायनस टी एच. मग आता आपल्या इथं वेट ऑफ बॉडी काय आहे, व्ही रो जी मायनस अपथ्रस्ट आहे व्ही सिग्मा जी. आणि यासाठी आपलं इक्वेशन मिळेल दॅट इज ॲपरंट फोर्स किंवा ॲपरंट वेट इज इक्वल टू व्ही रो जी मी कॉमन घेतला इथं, तर ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस सिग्मा अपॉन रो. दिस इज द इक्वेशन. आणि इथं कन्क्लुजन काय मिळेल आपल्याला, कन्क्लुजन बॉडी will be sink at the bottom of fluid, at the bottom of fluid. कधी जर बॉडीची डेन्सिटी ही फ्लुइडच्या डेन्सिटीपेक्षा जर लार्ज असेल तर अशा वेळेस ती बॉडी काय होणार आहे, लिक्विडमध्ये सिंक होईल. काय होईल, लिक्विडमध्ये सिंक होईल. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ फर्स्ट पार्ट, दॅट इज केस नंबर फर्स्ट. आता त्याच्यानंतर आपण केस नंबर 2 अशी घेतली, दॅट इज केस नंबर 2. आता केस नंबर 2 आपण इथे घेऊयात, दॅट इज केस नंबर 2 आपली वेट ऑफ बॉडी इज इक्वल टू द अपथ्रस्ट फोर्स. म्हणजे बॉडीचं जे वेट जे आहे ते अपथ्रस्ट फोर्स इतकं असणार आहे. अशा वेळेस तुमची बॉडी काय होणार नाही, ती बॉटमला जाणार नाही, पण ती काय होणार नाही, पार्शली म्हणजे सबमर्ज पण होणार नाही किंवा पार्शली फ्लोट पण होणार नाही. ती काय असणार आहे, फुल्ली काय होईल, फ्लोट होईल. पूर्णपणे ती काय होईल, लिक्विडमध्ये इमर्स होईल. काय होईल, लिक्विडमध्ये इमर्स होईल. दॅट इज वेट ऑफ बॉडी इज इक्वल टू अपथ्रस्ट फोर्स. म्हणजे बॉडीचं वेट आणि अपथ्रस्ट फोर्स जर इक्वल असेल तर अशा वेळेस बॉडी काय होईल, फुल्ली काय होईल, फ्लोटिंग होईल. म्हणजे ती पार्शली इमर्स नसणार, फुल्ली काय होईल, इमर्स होईल. परंतु ती कुठे जाणार नाही, सिंक होणार नाही, ती बुडणार नाही. ओके. सो वेट ऑफ बॉडी इज इक्वल टू अपथ्रस्ट फोर्स. म्हणजे तुम्हाला जो ॲपरंट मिळणार आहे, ॲपरंट वेट काय आपलं, वेट ऑफ बॉडी मायनस अपथ्रस्ट. आणि दोन्ही सेम असल्यामुळे आपल्याला ॲपरंट वेट किती मिळेल, इथं 0 मिळेल. ओके. म्हणजे कन्क्लुजन काय होईल इथं निघेल आपलं, कन्क्लुजन तर द बॉडी fully immersed in fluid. आता लास्ट केस बघायची आपल्याला, लास्ट केस नंबर 3. केस नंबर 3 मध्ये आपण असं म्हटलं, दॅट इज आता वेट ऑफ बॉडी इज इक्वल टू अपथ्रस्ट फोर्स. कधी राहील, दॅट इज डेन्सिटी ऑफ बॉडी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड किंवा फ्लुइडची डेन्सिटी आणि बॉडीची डेन्सिटी मी सिग्मा दाखवतोय, फ्लुइडची डेन्सिटी रोने फ्लुइडची डेन्सिटी सिग्मा दाखवतोय, बॉडीची डेन्सिटी आपण रोने दाखवतोय. आणि दोन्हीच्या डेन्सिटी जर सेम असेल तर काय होणार आहे, तर अपथ्रस्ट आणि तुमचा वेट ऑफ बॉडी हे दोन्ही फोर्सेस इक्वल असतील आणि अशा वेळेस तुमची बॉडी काय होणार आहे, फुल्ली इमर्स इन लिक्विड असणार आहेत. कॉन्सेप्ट लक्षात आले. आता आपण केस नंबर 3 मध्ये बघणार आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड किंवा डेन्सिटी ऑफ बॉडी that is rho is less than the density of fluid that is sigma. म्हणजे आपण असं राईट करू, that is density of body is less than the sigma. म्हणजे फ्लुइडची डेन्सिटी मॅक्झिमम. मग फ्लुइडची डेन्सिटी मॅक्झिमम याचा अर्थ काय, कारण आपल्याला माहिती आहे वेट फोर्स काय आपला व्ही रो जी आणि अपथ्रस्ट फोर्स काय आपला व्ही सिग्मा जी. मग आता इथं सिग्मा लार्ज आहेत, ऑब्विसली अपथ्रस्ट काय असणार आहे, लार्ज असणार. अपथ्रस्ट फोर्स कसा असणार आहे, लार्ज असणार. अपथ्रस्ट जर लार्ज असेल तर ऑब्विसली काय होणार आहे, तुमची बॉडी फुल्ली इमर्ज नाही होऊ शकत, पार्शली काय होणार आहे, इमर्स इन फ्लुइड. म्हणजे तिचा काही पार्ट जो आहे तो पाण्याच्या वरती राहील, फ्लोट तर होईलच, पण त्याचबरोबर काय होणार आहे, पाण्याच्या वरती तिचा काय राहील, हा पार्ट राहील, म्हणजे पार्शली इमर्स इन लिक्विड. सो दॅट इज कन्क्लुजन काय होईल मग इथं, कन्क्लुजन
Conclusion simple, that is the body partially immerse in a fluid. सो म्हणजेच जर बॉडीची डेन्सिटी ही लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा जर कमी असेल, बॉडीची डेन्सिटी लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा कमी असेल, म्हणजे आपण वूडचं एक्झाम्पल घेऊ शकतो. वूडची डेन्सिटी वॉटरपेक्षा कशी आहेत, कमी, म्हणजे वूड काय होतं, पाण्यामध्ये पूर्णपणे बुडत नाही ते. कारण का, डेन्सिटी ऑफ फ्लुइड म्हणजे वॉटरची डेन्सिटी ही कोणापेक्षा जास्त आहे, वूडच्या डेन्सिटीपेक्षा, लाकडाच्या डेन्सिटीपेक्षा कशी आहे, लार्ज आहेत. म्हणून वूड जे आहेत ते पूर्णपणे म्हणजे पाण्यामध्ये इमर्स होत नाही. त्यातला हा पार्ट जो आहे तो काय असतो, वॉटरच्या वरती असतो. का बरं? सो दिस इज द कन्सेप्ट. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ फ्लोटेशन और प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन. ओके, तर याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय समजून घेतलं, तर बायन्सी कन्सेप्ट समजून घेतली, आर्चिमेडिस प्रिन्सिपल समजून घेतलं आणि प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन समजून घेतलं. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशनसाठी म्हणजे एखादी बॉडी जर फ्लोट होत असेल किंवा सिंक होत असेल किंवा पार्शियली इमर्स होत असेल तर त्या कायसाठी काय काय कंडिशन असली पाहिजे, तर त्याबद्दलचा फेनॉमिना आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेतला. आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. थँक्यू.